वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्यात. त्यांनी त्यात सांगितलंय की खरं तर स्ट्राईक रेट वरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल. जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही वाटतं ते त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा अधिकार आहे. सगळेजण सांगतील आणि नंतर फायनल निर्णय होईल. 2 टप्प्यात निवडणुका होतील असंही ते म्हणतात. मला काहीच माहित नाही, मी काही ज्योतिषी नाहीये. निवडणूक आयोगाशी मी काही बोललेलं नाही. निवडणूक आयोगाची प्रेस ज्यावेळेस आयोग लावतील त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल. थोडी कळ काढा ना. सध्या आता गणेशोत्सव चाललाय, कुठलं दर्शन राहिलेलं असेल तर घ्या, बाप्पाला नमस्कार करा. त्याच्यामध्ये एवढं काय, तो त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा. निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. 2 टप्प्यात घ्यावं, 3 टप्प्यात घ्यावं, 1 टप्प्यात घ्यावं, 4 टप्प्यात घ्यावं, पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यांना स्वायत्तता आहे, त्यांचा अधिकार आहे. 6,600 मेगावॅट वीज निर्मितीचे कंत्राट अदानीला मिळालेलं आहे. आधी अदानीवरून काँग्रेस टीका करत असते आणि आता एक कंत्राट दिलं अदानीला मिळेल. का कुठलंही सरकारमध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट करत असताना, कंत्राट निघत असताना काही नियम ठरलेले आहेत. त्या टेंडरची काही प्रोसिजर ठरलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा किती टर्नओव्हर आहे, काय आहे, तुम्ही लोएस्ट किती आला, एस्टिमेट कॉस्टने आहे का लोएस्ट आहे, अशा सगळ्या गोष्टी